मागच्या भागात आपण पाहिले 10 दिवस उपासमार झाल्यावरती सिंधुताईंनी विचार केला, एखादं म्हातार माणूस बघावं, त्याला आपली कणव नक्की येईल. एक म्हातारी दिसली, तिला तिने अन्नासाठी विनवणी केली. त्या म्हातारी बाईने उडी मारली आणि तिला मरणाची आठवण करून दिली. सिंधुताईंनी मरण्याचा विचार केला. शेवटचं म्हणून मुलीच्या गालावरती चुंबनासाठी होठ टेकले आणि मुलगी इतक्या दिवस रडली नव्हती, ती एकाएकी रडायला लागली. आणि ती म्हटली, नाही नाही, तू आता रडलीस ना, नाहीच मरत मी, आता मरणं कॅन्सल, आता पुढे. आता मान्य करता करता ती मध्येच असा एखादा शुद्ध शहरी पेहरावाचा आविष्कार करीत होती की पुन्हा तिच्याबद्दल एक नवं कौतुक कुतूहल जागं व्हावं. तिनं जगायचं ठरवलं ते का अज्ञात यातनांचा प्रवास करायचा होता म्हणूनच. माणुसकीचा झरा अचानक कुठंतरी भेटायचा. पुन्हा वाटचाल सुरू. एक गोष्ट मात्र खरी, देव गाभाऱ्यात कधीच भेटला नाही. जिथं जिथं भक्तिभावानं माथा नम्र करावा, तिथं तिथं दरडच कोसळायची. आणि भयभीत व्हावं, सावध राहावं, तर कल्पवृक्षाची छाया भेटावी. सगळ्या जगानं लाताडलं तरी आई नक्की पदराखाली घेईल ही खात्री. पण आईनंच तिसरा डोळा वटारला. उपासमारीनं तरफडणाऱ्या सख्या मुलीला, ओल्या बाळातिनीला तिनं नासलेलं तार आलेलं अन्न खायला दिलं. मुलीच्या पर्साकडच्या दुपट्यात तिनं ते बांधून घेतलं. माझ्याजवळ अन्न बांधून घ्यायला काही नाही हे कळवळून सांगितलेलं, पण त्या बाईला ऐकू गेलं नाही. ती सांगत होती, आम्हालाच आता अर्थबोध होत नव्हता. बाप, नवरा, मुलगा, मुलगी, आई ही ग्रेड 1ची नाती. आई तर त्यातल्या त्यात 5 स्टारच. मामे, चुलत, मावस ही सगळी वगैरे ग्रेडची माणुसकी. माया, ममता, वात्सल्य हे सगळे शब्द एकाच व्यक्तीचे पदर. गोपी अनेक, राधा एकच. वृक्ष अगणित, कल्पवृक्ष एकच. गाईचं खिल्लार मोजता येणार नाही, पण कामधेनू एकमेवच. विष्णूचे दशावतार, पण कृष्ण एकच. मंत्र भले लक्षावधी, पण संजीवनी मंत्र महत्त्वाचा. आई या नातात राधा, कल्पवृक्ष, कामधेनू, कृष्ण संजीवनी सगळंच एके ठिकाणी. ह्या सगळ्या भावनांना जबर ठोकर बसलेली. तुम्ही तेव्हा काय केलंत हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. तिनं बहिणाबाईंच्या शब्दात सांगितलं, नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात. तेल मिळे एकदाच, नेली उंदरानं वात. वात केली चिंदुकाची, तेल दिव्यात पडलं. सापडेना आग पेटी, घोड तिथंही आडलं. सापडली आग पेटी, आग्या वेताळाची लेक. आता आली हाती, काडी नवसाची एक. सिलगली आग काडी, ज्योत पेटली पेटली. अंधाराला घाबरून ती विझून या गेली. साहेब, आईनं पाठ फिरवली आणि असाच अंधार झाला. बहिणाबाईला दाद द्यावी की ह्या बाईच्या स्थितीला हुंदका द्यावा. आकृतीची कलाकृती होते ती अशी. चित्रातल्या रडणाऱ्या मुलाची अनुकंपा वाटावी, पण त्याचे डोळे पुसता येऊ नयेत. ओघळणाऱ्या अश्रूवरच्या हायलाईटकडंच जास्त लक्ष जावं, तसं झालं. तुम्ही आईच्या घरी गेला होतात का? नाही साहेब, त्या ट्रकवाल्यानं मला वर्ध्याला सोडलं, बॅचलर रोडला. क्षणभर थांबून ती हसत म्हणाली, कारण मी बॅचलरच होते ना. कारुण्यानं ओथंबलेल्या प्रवेशातून गटकरी मास्तर हास्यकल्लोळात बुडवत असत. मध्ये फक्त एक पडदा पडायचा आणि कव्हर सीनवर हास्यरसाचं राज्य सुरू व्हायचं. इथं ही कमया वाक्यापाठोपाठ दुसऱ्या वाक्यानं घडायची. आणि हे सगळं करताना त्यात खटाटोप नव्हता, रचनातंत्र नव्हतं. दुःख हाडीमासी भिनलं, धमन्यातून जिरलं की दुःखच दुःखाला हसवून त्याची रेवडी उडवतं. इथं हास्याला कारुण्याची झालर होती.
का कारुण्याला हास्याची? उभे धागे एका रंगाचे आणि आडवे धागे दुसऱ्या रंगाचे. अस्सल रेशमाचा असला शालू कोणत्या छटेचा आविष्कार कधी करील हे पकडता येत नाही तसं तिचं निवेदन. आई मला बाजारात भेटली. तिनं तिथंच पाठ फिरवली. घरापर्यंत नेलंच नाही. तिनं सडलेल्या कण्या माझ्या जवळच्या धुतलेल्या पण परसाकडच्या त्या दुपट्यात टाकल्या आणि हातवारे करून तिनं मला लवकरात लवकर चालायला लाग म्हणून सांगितलं. मी विचार करीत निघाले, ही एक आई, सगळं व्यवस्थित असून मला लवकर जा म्हणते. आणि मी एक आई, कुठंही पाय ठेवायला जागा नाही तरी समर्थपणे वाटचाल करते. कोणती आई श्रेष्ठ? एखाद्या शब्दाचा अर्थ त्याचा अनेक वर्ष परिचय असून एखाद्या क्षणीच समजतो. कुणाचाही हात मिळाला नाही की जी होते त्याला वाताहत म्हणतात. तिचा त्यानंतरचा सगळा प्रवास हा असाच आहे. मग तरी तिची खासियत काय? वाताहत अनेकांच्या नशिबी असते. ही त्याहूनही समर्थपणे उभी राहिली. पोटभर अन्न स्वतःला मिळायला लागल्यावर तिला घासभर अन्नही न मिळणाऱ्या माणसांचं स्मरण होत राहिलं, हे तिचं मोठेपण. तसे घरातल्या घरात तळमळणारे असंख्य. दाराशी कुणी आलंच तर शिळं अन्न देणारे अगणित निघतील. तिचा आदर्श होता संत नाथांचा. कुत्र्यानं पोळी पळवली म्हणून त्याच्या पाठोपाठ हातात काठीऐवजी तुपाची वाटी घेऊन धावणारे नाथ महाराज. तिनं तसं अभिमानानं जाणवेनं सांगितलं. मी उपाशी होते तेव्हा मला कुणी दाराशी उभं केलं नाही. त्याप्रमाणे आपल्या दारापर्यंत कुणी उपाशी माणूस येईल का? आपणच उपाशी माणसांचा शोध घेतला पाहिजे. तिचा तसा शोध सुरू झाला. ह्या सुजला सुफला देशात उपाशी माणसांना काय तोटा? सगळीकडे वनवास पेटलेला आहे आणि बिनडोकपणे प्रजा वाढवणारी माणसं आणि स्वार्थानं लडबडलेले मंत्री जंगल वाचवा म्हणत म्हणत त्यातलीच झाडं वणव्यात पुरवत आहेत. तरी ज्यालाही प्रत्यक्ष कार्य करायचं आहे त्याला कार्यक्षेत्र आपोआप मिळतं. प्रेरणा देणारी शक्ती अशा व्यक्तींना दिशा दाखवते. सख्या आईनं लाथडल्यावर ती देवळात गेली. ते देवाला जाब विचारायला आणि तिथं तिला कळलं की तो तरी स्वतंत्र कुठं आहे. देव सगळ्यांचा असला तरी देवावर मालकी दुसऱ्याचीच असते. देवाला स्वामी तिन्ही जगाचा म्हणायचं, पण त्याच्या घराच्या किल्ल्या अशाच कुण्या पुजाऱ्याच्या हातात असतात. अशाच एका देवळासमोर ती बसली. वडिलांनी लहानपणी शिकवलेली साधी साधी गाणी भजनं तिला आठवली. तिने डोळे बंद मिटून घेतले. साहेब, डोळं उघडं ठेवलं की बाहेरचं दिसतंय, मिटलं की आतलं दिसतंय. म्या डोळं मिटलं आणि गाणी म्हणायला लागले. काय गायले किती गायले आठवत नाही. शेजारी तळटावर मुलगी होती. डोळं उघडलं तर मुलीजवळ 3.5 रुपयाचा खुर्दा आणि पहिल्या वहिल्या 3.5 रुपयाच्या अनपेक्षित का होईना पण स्वकष्टजित प्राप्तीनं 3.5 हात शरीराची भूक भागवण्याची नवी वाट दाखवली. दारिद्र्य, हाल, अपेक्षा, उपेक्षा, अवहेलना, हेळसांड, तिरस्कार ही अटळ स्टेशनं मागं पडत गेली. भजनं म्हणायची, तिकिटाशिवाय प्रवास करायचा. खिशात अजिबात पैसे नसले तर कुणाचीच भीती वाटत नाही. चोरांची नाही आणि सरकारी युनिफॉर्ममधल्या चोरांची पण नाही. तिचा प्रवास फक्त माणसांचाच चालतो, रेल्वेचा नाही. म्हणूनच मलकापूर स्टेशनची पाटी पाहिल्यावर तिला जाग आली. लहानपणी आईच्या मागे हेका धरून जाळीच्या देवाची जत्रा करताना मलकापूरला उतरल्याचं तिला आठवलं. इथं दिशा सापडेल असं वाटलं. ती उतरली. पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये अचानक साप भेटला. तिकिटाशिवाय प्रवास केल्याबद्दल तिला दंड करण्याऐवजी त्यानं तिला मलकापूरपासून बुलढाण्यापर्यंत जायला 16.5 रुपये दिले. तिच्या देवस्थानापर्यंत ती पोचली.
तिनं भजनातून देवाला आळवायला प्रारंभ केला. मला दिशा दाखव, मी हरलेली नाही, हरणार नाही. फक्त दिशा दाखव, हा एकच पुकारा. तिला दृष्टांत मिळाला, दिशा मिळाली. तिनं खानदेशासाठी प्रस्थान ठेवलं. तिथून भटकत भटकत चिखलदऱ्याला आली. माणसांच्या जंगलातल्या शॉपदांनी तिला निर्वासित केलं, तर चिखलदऱ्याच्या अभयारण्यांनी शॉपदाबरोबर तिलाही अभय दिलं. आणि इथूनच तिच्या आयुष्याला एक जबरदस्त कलाटणी मिळाली. सरकारने अभयारण्य म्हणून जो विभाग जाहीर केला त्यापायी 84 गावं उजाड झाली. 4 ते 5 हजार गायी चाऱ्या पाण्याला महाग झाल्या. जंगल अधिकाऱ्यांनी त्यांना काटेरी तारांच्या कुंपणात चारा पाण्याशिवाय कोंडलं होतं. तिथल्या आदिवासींची परिस्थिती कोंडवाड्यातल्या जनावरांपेक्षा वेगळी नव्हती. ही याच सुमारात तिथं गेली. मुक्या जनावरांची व्यथा तिला समजू नये तर कुणाला. तिचं बालपणच जिथं वासरासारखं गेलेलं. जशी जनावरांची मुकी भाषा तिच्या परिचयाची होती, त्याचप्रमाणे तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय हेही नव्यानं शिकण्याची गरज नव्हती. त्याचा तिला भरपूर खुराक मिळाला होता. आयुष्याची बरीचशी वाटचाल तिनं एकटीनं केली होती आणि जाहीर कार्यक्रमाचा सभाधीटपणा आता पाठीशी उभा होता. वाल्याच्या आयुष्यातला क्षण तिच्याही वाट्याला आला. फक्त त्या काळात बंडखोर वाल्या शांत झाला, तर इथंही शांत राहून सोसणारी सिंधू सकपाळ बंडखोर झाली. समाजाच्या सेवेसाठी जेव्हा तमोगुणाचा आविष्कार होतो, तेव्हा ते सत्वगुणाचंच दुसरं रूप असतं. 20 मैलावरून गायींना चाऱ्या पाण्याशिवाय हाकलत आणलं होतं. काही गायींनी प्रवासातच माना टाकल्या होत्या. वासरं दगावली होती. कुंपणात कोंडलेल्या काही गायी काटेरी तारापायी फाटल्या होत्या. ते हजारो तळमळणारे आत्मे तिच्या पाठीशी उभे राहिले. तिचं आत्मबळ कितीतरी पटीनं वाढलं. पुढारीपणाची, नेतृत्वाची गळ्यात पडलेली माळ हलकी वाटली. तिनं आदिवासींना हाताशी धरलं. सभा भरवल्या. काय करायचं ते तिच्या अल्पमतीनुसार तिनं ठरवलं. 2 आदिवासींना घेऊन तिनं सचिवालय गाठलं. कुणीतरी इंग्लिश बोलणारा हवा म्हणून एक तरुण पदवीधरही बरोबर घेतला. मुंबईचं बोरीबंदर स्टेशन, गर्दी, गोंगाट, वाहनांची रांग हे सगळं पाहून त्यांची पाचावर धारण बसली. ते 2 आदिवासी विलक्षण भेदरले. सचिवालयाच्या लिफ्टमध्ये शिरायला ते तयारच होईनात. लिफ्ट वर जायला लागली तेव्हा आपण सदैव वैकुंठाला चाललो ह्या कल्पनेने ते धास्तावले. मुळाबाळांच्या आठवणीनं कासावीस झाले. आणि हव्या त्या मजल्यावर लिफ्ट पोहोचलं तेव्हा काय घडावं ती सांगून थकली नव्हती आणि आम्ही ऐकून दमलो नव्हतो. साहेब, मी एक वकील घेतले होते सोबत. अमरावतीचे जोशी, तरुण रक्त, डबल ग्रॅज्युएट. म्हटलं साहेब, हा इंग्लिशमधून वकील झाला. म्हटलं चायला तरतर बोलल ना, पण चायला तिकडं बोलायऐवजी मला तडातडा बोलत होते ना. करू गेले काय आणि उलटं झालं पाय. अशातली एक म्हण हाय, तसं झालं. तर साहेब काय झालं? आपल्याला एकदम भीती वाटली की पोटाला मुरड येतं का नाही, तसं बघा. त्या दोघांच्या पोटाला मुरड आलं की ऐन म्हणाला पिशाब होणी म्हणे, तर दुसरा म्हणाला मेरे की तंटी होणे रहनी म्हणी. आणि साहेब, जो तंटी करायला गेला तो तसाच आला ना परत. सांगायला लागला भगवान की पादुका छे, रामानी पादुका छे, मैंने दर्शन दिया. मग साहेब, त्या वकील बाबाला म्हटलं कागद दे इकडं आणि तू जा दोघांना घेऊन झोपडपट्टीत हागवून मुतवून आण. तशी तो गरम झाला. मी काय ह्या कामासाठी आलो का? हातापाये पडले आणि साहेब घुसले बघा. नंबर लावलाच नाही. आतमध्येच महत्त्वाची मीटिंग चालली. मला कुठे माहीत. मी बोर्ड वाचला, वन आणि दारू मंत्री छबीलाल गुप्ता. म्हटलं वचन पाहिजे आपल्याला. दारू बिरूचं लेनदेन नाही. ताणकन घुसले बघा.
आणि मग म्हटलं, अरे देवा, इकडं 8 आणि तिकडं 8, मध्ये 17वा. प्रमिलाबाई टोपले, अकोला, प्रभाराव वर्धा, प्रतिभाताई पाटील खानदेश. नंतर कळलं सगळे होते. त्यांचं पिणं बिणं सुरू होतं ना. मी धसकन घुसले की धडामधूम. मला एक माहीत आहे, ज्याच्या त्याच्या कॅबिनचा ज्याला त्याला अधिकार असतो. एक असा शेर आहे बघा, दूध में पकाए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं. लकीर की फ़कीर हूँ मैं, उसका कोई गम नहीं. नहीं धन तो क्या हुआ, इज्जत मेरी कम नहीं. मैं दिल भी मेरा समिंदर था, कभी था, सिर्फ प्यार का पानी था उसमें. मगर आज वो तूफान उठ आया है, सागर को पता नहीं किनारा किधर है. अन अशी मी डळमळीत झालेली मध्ये घुसले की अर्ज टेबलावर ठेवला आणि म्हणाले, त्यांनी मान पण नाही हलवली बघा. काय करावं आता. शिष्टमंडळ तर आमचं हागायला गेलेलं. ते बघायला लागले. चायला हे कुठलं मॉडेलमध्ये घुसलं. त्यांनी कागदाकडे बोटे धमकावली. हे काय आहे. माझं डोकं जाग्यावर नव्हतं. मरणाऱ्या गायी डोळ्यापुढे येत होत्या. मी म्हटलं, साहेब, तुम्ही वनमंत्री आहात. तुम्हाला अर्ज बिर्ज कळत नाही का. याला अर्ज म्हणतात ना. बाप रे, अपमान झाला की वनमंत्र्याचा. त्या 8 दुनी 16 हसायला लागले ना. त्यांना मग वाटलं, चायला कबुरी बात है. लय सनकलाल छबिलाल गुप्ता. मग ते ओरडले, जास्त बोलतीस का. म्हटलं, साहेब, हुकुमशाही संपली, लोकशाही आली. मी असंख्य लोकांची प्रतिनिधी म्हणून आले. मला जरा तुम्ही आम्ही म्हणा की. त्या 8 दुनी 16 डबल हसले की. मग त्या वनमंत्र्याला वाटलं, आता हिला जबर झपकणी दिली पाहिजे चायला. आणि साहेब, ते संगीनीवाले पोलीस, काय महत्त्वाचं चालू असलं म्हणजे असतात ना, ते तिथं होतं की बाजूला. गुप्ता म्हणतात, ते काय आहे पाहिलं का. साहेब, आम्ही त्याला पोलीस म्हणतोय. मी ठासून बोलले, मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही. मी पण मेली गेले होते तिथे, पण हे मुर्दे जिवंत करायचे होते ना. मग गुप्ता म्हणतात, त्या पोलिसाच्या हातात काय आहे ते पाहिलं का. मी बोलले, तुम्ही त्याला काय म्हणता माहीत नाही, पण आम्ही त्याला चुलीत घालायची फुंकणी म्हणतोय. साहेब, आणि साहेब, त्याच्याही पुढचं सांगू का. साहेब, त्यामध्ये गोळ्या नाहीत. आणि अजून एक ऐका, त्यात गोळ्या असल्या तरी तुम्ही मला इथं मारलं, मला गोळ्या घातल्या, तर साहेब, मला नाव नाही, गाव नाही, पेपरवाल्याला मी माहीत नाही. पण साहेब, मंत्र्याच्या खोलीत बाईचा खून असं पेपरात आलं तर तुमची खुर्ची राहील का. त्यापेक्षा असं करा ना, तुम्ही मला माझं देऊन टाका ना. धडाधड पाणी प्यायले ग्लासभर छबिलाल गुप्ता साहेब. मग म्हणतात, काय म्हणणं आहे तुमचं. माझं म्हणणं एकच आहे. अमरावती जिल्हा चिखलदऱ्याला तुम्ही येऊन गेला साहेब. विद्ध पुढ्याचं शेवटचं टोक. काय पाहिजे तुम्हाला. मला हवा माझ्या गायींचा चारा, त्यांना प्यायला पाणी. साहेब, जो कोअर एरिया म्हणजे मधला गाभा, तिथंच फक्त आमच्या गायी पाणी पिऊ शकतात. संपूर्ण जंगलात पाणी नाही. आणि साहेब, कोअर एरियाचा बफर एरिया आमच्या घरोपतोर येऊन चिकटलाय. आम्हाला उभं राहू द्या. पाय रोवू नको साहेब. श्वास घेण्यापुरतं तरी राहू द्या. छबिलाल म्हणतात, माझं 84 वाघ आहेत, त्यांचं काय. साहेब, तुमचे वाघ फक्त 84 आहेत. माझ्या गायी 5000 आहेत. म्हणजे माझा आकडा मोठा आहे की नाही. मला फक्त चारा हवा, पाणी हवं. आणि साहेब, जर माझ्या गायींना चारा पाणी नाही भेटला तर तुमचं समद ऑफिस मी पेटवून देईन आणि स्वतः पण त्यात पेटेन. सो सिंधू सकपाळला न्याय मिळाला. गायी वाचल्या. ही कहाणी एवढीच आहे का. नाही, हा निव्वळ प्रारंभ आहे. 4 बुकं न शिकलेल्या एका बाईचा एकपात्री लढा.
त्यात ती जिंकली. जिंकल्यावर ती थांबलेली नाही. एक आघाडी यशस्वी करून दाखवणाऱ्याला दुसऱ्या आघाडीचं आमंत्रण येतं आणि तसं ते आलं नाही तर तो ते ओढवून घेतो. वाघाला रक्ताची चटक लागते, त्याप्रमाणे मर्दुंकीचं रक्त आव्हानाला चटवलेलं असतं. सिंधू सकपाळची कहाणी ऐकताना मी फक्त ब्राऊन पेपरचं कवर काढणार होतो. तसं जास्तीत जास्त प्रमाणात केलंय, पण पोर्ट्रेटचे अंतरंग जसे दिसायला लागले तसं गप्प राहणं शक्य झालं नाही. मध्ये मध्ये जे भाष्य झालं ते 2 अंकांमध्ये आपण नाटकातल्या पाहिलेल्या कथानकाबद्दल जसं स्वतःशी बोलतो तसं. नाटकाचं संपूर्ण कथानक सांगितलं की नव्यानं नाटकाला सामोरं जाणाऱ्याचा आनंद कमी होतो. म्हणूनच ही सिंधूची कहाणी मी इथंच थांबवणार आहे. तिचा वेगवेगळ्या अन्यायांच्या निराकरणासाठी लढा चालूच आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिराजींनासुद्धा ती भेटली होती आणि विद्यमान पंतप्रधानांना पण तिची दखल घ्यावी लागली आहे. तिच्या कथानकात थोडा अतिरंजितपणा जरूर आहे. अशक्यतेकडे झुकणाऱ्या घटना आहेत, पण तो एक जिवंत खळखळणारा ओघ आहे. तो प्रत्यक्षात प्रचिती घेण्याचाच भाग आहे. तिच्या कथानकातलं कौशल्य अपुरं आहे. शेरोशायरी असो वा मराठी गझल असो, अभंग असो वा वाक्यप्रचार असो, त्या सगळ्यांची गुंफण अफाट आहे. किती पांढऱ्या फुलानंतर एखादं रंगीत फूल ओवावं हे गणित न सांगता फुलवाल्याला आपोआप कळतं, तसं तिला ते कथानकाचं कसब साधलं आहे. ती जागरूक आहे, डोळस आहे. मंत्रिमंडळाची नावं तिला खात्यासकट माहीत आहेत. असं असून आपण हे वाढवलं कसं, कधी हे ती सांगत नाही, सांगू शकत नाही. शहरी मन म्हणजे आपलं मन लगेच साशंक होतं. तिला विचारावं ती ती सांगते, साहेब, आपण जर म्हटलं गंगेचं पाणी वाहिलं पाहिजे आणि पाण्याचे घडेच्या घडं पाण्यामध्ये ओतलं तर पाणी वाहेल का? तर उपजतच लागतं. ह्या पलीकडं ती सांगत नाही. चिखलदऱ्यातल्या आदिवासीत ती सामाजिक कार्य करते. त्याचं स्वरूप नेमकेपणानं मैफिलीला समजलेलं नाही, पण आदिवासींच्या धर्मांतरांच्या लाटेनं ती कासावीस झाली आहे. बंद मेल्यातून कोणत्या गोष्टींची ने-आण होते, कोण करतं हे तिला समजत नाही. कमालीच्या व्याकुळतेनं ती सांगत होती, साहेब, पुन्हा सुवर्ण मंदिरासारखं व्हायचं नाही ना? सिंधूच्या आयुष्याचं हे आयुष्यावलोकन आहे. कितीतरी इथं सांगितलेलं नाही. मी तिला म्हणालो, मी हे सगळं लिहिणार आहे, पण परिस्थिती आणि तुमचं सांगणं यात तफावत पडली तर? हात जोडत ती म्हणाली, साहेब, पण परिस्थिती आणि तुमचं सांगणं यात तफावत पडली तर? हात जोडत ती म्हणाली, साहेब, तुम्हाला नाव आहे, मला नाही. मी जे भोगलं ते सांगितलं. त्यातलं तुम्हाला जे खोटं वाटतं ते लिहू नका. ते मी लिहीन. बरं, सामाजिक कार्य म्हणता त्याचं काय? तसं इथं कसं सांगू? तुम्ही चिखलदऱ्याला या एक डाव. तुम्हाला जे हाय ते दाखवीन. आता जिल्हा अमरावती, चिखलदऱ्याला जायलाच हवं. विद्य सातपुड्यातील आदिवासी लोक जिला देवी मानतात त्या सिंधूला तिथं जाऊन भेटायला हवं.